प्रशासनामार्फत हवाई हल्ल्याच्या वेळी कमी जास्त आवाजात वाजवले जाणारे सायरनचे आवाज आल्यानंतर त्वरित सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा। सायरन 2 मिनिटे कमी जास्त आवाजात ऐकू आल्यानंतर उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आपल्या घरातील इलेक्ट्रिसिटी गॅस लाईन बंद करून इमारतीच्या खाली येऊन सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा। सायरन एकाच आवाजामध्ये 2 मिनिटे वाजल्यानंतर धोका संपल्याची सूचना मिळत असते। त्यावेळी सर्व नागरिकांनी ज्या ठिकाणी आश्रय घेतलेला आहे त्या ठिकाणाहून सुरक्षित बाहेर पडून आपल्या सर्व परिसराची पाहणी करून तसा अहवाल प्रशासनाच्या नियंत्रण कक्षात देण्यात यावा की जेणेकरून आपल्याला त्वरित मदत उपलब्ध करता येईल। सुरक्षित ठिकाणी आश्रय घेत असताना आपल्या सोबत पिण्याच्या पाण्याचा साठा, ड्रायफ्रुट्स तसंच मेडिसिन घेऊन सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा। युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। आपल्या सोबत रेडिओ, मोबाईलचा वापर करा जेणेकरून प्रशासनाने वारंवार दिलेल्या सूचना आपल्याला त्यांचं पालन करता येईल। प्रकाशबंदी नियमासंदर्भात प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करून आपल्या आजूबाजूची माहिती असणं आवश्यक आहे। युद्धजन्य परिस्थितीमध्ये कुणीही अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्यास नियमानुसार कडक कार्यवाही करण्यात येईल। युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी घाबरून न जाता लोकांचे मनोधैर्य उंचावणे महत्त्वाचे आहे। प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।